आज माझ्या मुलाचे अनिकेतचे दुसरे लग्न होते. त्याच्या पहिल्या लग्नात नक्की काय घडले होते ते मी कायमचे विसरून जाऊ इच्छित होते, कारण ती अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना होती. पण आज त्याचे दुसरे लग्न होते. मला पूर्ण खात्री होती की नवीन येणारी मुलगी माझ्या मुलाची योग्य काळजी घेईल. माझा मुलगा अनिकेत खूप कमावता होता, स्वभावाने चांगला आणि दिसायला अत्यंत देखणा होता. तो आमच्या घराण्याचा एकुलता एक वारस होता. घरातील आणि नात्यातील सर्वजण त्याच्यावर खूप प्रेम करायचे. म्हणूनच त्याचे पहिले लग्न मोडल्यानंतर एवढ्या घाईघाईने हे दुसरे लग्न होत आहे याचे कोणालाच नवल वाटत नव्हते. परंतु माझे हृदय मात्र भीतीने धडधडत होते. जशी जशी रात्र जवळ येत होती तशी माझ्या मनातील धाकधूक आणि चिंता अधिकच वाढत चालली होती. माझी मुलगी स्नेहल, हिलाही माझ्या मनातील या भीतीची जाणीव होती आणि ती सुद्धा माझ्यासारखीच काळजीत होती. आणि ती हळूच माझ्या जवळ आली आणि म्हणाली, आई, जर आज रात्रीसुद्धा आधीसारखाच काही प्रकार घडला तर मग काय करायचे? मी तिला दटावत म्हणाले, स्नेहल, तोंडात काहीतरी चांगले आण. मी आधीच प्रचंड काळजीत आहे. आता तर सगळे पाहुणेही आले आहेत. गेल्या वेळी देशातील साथीच्या आजारामुळे आम्ही जास्त लोकांना आमंत्रित करू शकलो नव्हतो. पण यावेळी लग्नासाठी सर्व नातेवाईक अत्यंत उत्साहाने आले होते. त्यामुळे त्यांना अनिकेतच्या भूतकाळाबद्दल जास्त काही माहिती नव्हते. आणि असे काय घडले होते की त्याला अवघ्या काही महिन्यातच दुसरे लग्न करावे लागत आहे याचा त्यांनी विचारही केला नव्हता. माझा मुलगा अनिकेतही या लग्नामुळे खुश होता. त्याला कोणतीच अडचण नव्हती. त्याची ही दुसरी पत्नी पहिल्या पत्नीपेक्षा कितीतरी पटीने सुंदर आणि वयाने लहान होती. त्यामुळे त्याचे खुश असणे स्वाभाविकच होते. दिवस हिवाळ्याचे होते, त्यामुळे बरेचसे पाहुणे घरातच थांबले होते. तर लग्नाचे कार्यक्रम आणि नाचगाणे बाहेर अंगणात सुरू होते. लोक आपापसात हसून खेळून गप्पा मारत होते. मी गर्दीतून बाजूला होऊन माझ्या जाऊबाईंना म्हणाले, जाऊबाई, सून दुसऱ्या शहरातून आली आहे. प्रवासामुळे खूप थकली असेल. मला असे वाटते की आज रात्री तिला अनिकेतच्या खोलीत पाठवायला नको. तिला आज रात्री विश्रांती घेऊ द्या. माझ्या जाऊबाई माझ्यावरच ओरडल्या, अगं सुलोचना, तुला काय झालं आहे? त्यांचे नुकतेच लग्न झाले आहे आणि तू त्यांची पहिलीच रात्र खराब करायला निघाली आहेस. मानावं लागेल तुला. लग्न कार्यात थकवा तर येतोच, पण तरुण रक्त आहे ते. त्यांना एखादा कप कॉफी प्यायला दे. दोघेही ताजेतवाने होतील आणि उद्या सकाळी स्वागत समारंभसुद्धा आहे ना. मी तरीही काळजीपोटी म्हटले, पण ती बिचारी खूप थकली असेल ना. जाऊबाई म्हणाल्या, आजकाल कोणी एवढं थकत नाही. मुलींना तर आपल्या लग्नाची आणि नटण्याची खूप हौस असते. चल, तिला आता अनिकेतच्या खोलीत पाठवून दे. रात्रीचे 12 वाजून गेले आहेत. सकाळी लवकर उठून पुन्हा तयारही व्हायचे आहे. मला समजत नाहीये तू एवढा वेळ का लावत आहेस? सर्व विधी तर पूर्ण झाले आहेत. नाचून गाऊन सगळे थकले आहेत आणि ती बिचारी सुनबाईसुद्धा आता खोलीत जाऊ इच्छिते. माझ्या जाऊबाई तशा उंटावरून शेळ्या हाकलण्यात आणि प्रत्येक गोष्टीत खोड काढण्यात पटाईत होत्या. त्या घरात सर्वात मोठ्या असल्यामुळे मी त्यांचा सल्ला घ्यायला गेले होते. पण त्यांनी माझे काहीच ऐकून न घेता स्वतःच पुढाकार घेतला आणि म्हणाल्या, आता सुनबाई खोलीत जाईल. शेवटी सुनबाईंना खोलीत नेण्यात आले. खोलीतील इतर सर्वांना बाहेर काढून मी काही वेळ सुनेच्या जवळ बसले. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हटले, बाळा, तू तुझ्या माहेरी सर्वात मोठी आहेस. खूप समजूतदार आणि सहनशील मुलगी आहेस. म्हणूनच मी तुला माझ्या घरासाठी पसंत करून आणले होते. बघ बाळा, जेव्हा नवीन लग्न होते तेव्हा काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला कदाचित आवडत नाहीत. पण माझ्या शहाण्या मुली, तू थोडा संयम ठेव. ती गोंधळून मला म्हणाली, मम्मी, मला समजत नाही आहे, तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात? मी म्हटले, जर अनिकेतने रात्री काही विचित्र किंवा उलटी-सोलटी गोष्ट केली तर त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नकोस. खोलीत जे काही घडेल ते खोलीतच राहू दे. सकाळी मला येऊन सांग. मी तुमच्यातील समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. माझं बोलणं ऐकून ती थोडी घाबरली. मी अशा कोणत्या विषयावर बोलत आहे हे न समजल्यामुळे तिने अत्यंत घाबरलेल्या स्वरात म्हटले, ठीक आहे मम्मी, मी पूर्ण प्रयत्न करेन. आता या घराची आबरू हीच माझी आबरू आहे. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि खोलीबाहेर आले. रात्रीचे 2 वाजून गेले होते, त्यामुळे सगळे पाहुणे आपापल्या अंथरुणावर झोपायला गेले होते. घरात प्रचंड शांतता पसरली होती, कारण दिवसभराच्या धावपळीने सगळेच जण खूप थकले होते. हिवाळ्याची रात्र तशीही खूप शांत असतात, पण मला मात्र झोपच येत नव्हती. शेवटी मीही माझ्या खोलीत जाऊन आडवी झाले. पण डोळे घड्याळाच्या काट्याकडे लागलेले होते. मनात सारखे विचार येत होते, कशी तरी ही रात्र संपू दे आणि सकाळ होऊ दे, म्हणजे माझी काळजी तरी मिटेल. पण देवघराच्या घड्याळात रात्रीचे 2:30 वाजले आणि अचानक अनिकेतच्या खोलीतून एक प्रचंड मोठी, काळीच पिळवटून टाकणारी किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी ऐकताच माझे हातपायच गळाले, कारण आता पुढे काय होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आली होती. त्या खोलीतून सतत ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येऊ लागले. तो एका मुलीचा अत्यंत भयभीत झालेला आवाज होता आणि ती मुलगी कोण असू शकते हे मला चांगलेच ठाऊक होते.
त्या आवाजाने घरातील सर्व पाहुणे आणि नातेवाईक एकापाठोपाठ एक जागे झाले. अचानक अनिकेतच्या खोलीचा दरवाजा धाडकन उघडला आणि माझी नवीन सून वेड्यासारखी बाहेर पळाली. भीतीमुळे तिचे भान इतके हरपले होते की तिच्या अंगावर धड ओढणीसुद्धा नव्हती. ती लग्नाच्या जड कपड्यांमध्येच घराबाहेर पळू लागली. घरातील काही महिलांनी तिला तात्काळ पकडले आणि म्हटले, बाळा काय झाले, स्वतःला सांभाळ. सगळ्याजणी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्या प्रचंड भीतीमुळे ती तिथेच बेशुद्ध झाली. जेव्हा कोणी बेशुद्ध होते तेव्हा आपण त्याच्या तोंडावर पाण्याचे हबके मारतो, पण माझ्या सुनेच्या चेहऱ्यावर पाणी मारूनही ती शुद्धीवर येत नव्हती. तिचे पूर्ण शरीर बर्फासारखे थंड पडले होते. परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. माझी तिला रुग्णालयात नेण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण यामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये आमच्या घराचा तमाशा होणार होता. पण बिचाऱ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिचे आईवडीलही रुग्णालयात पोहोचले. त्यांनी एकमेकांच्या कानात कुजबूज सुरू केली. माहीत नाही आमच्या मुलीला काय झाले आहे, या लोकांनी तिच्यासोबत नक्की काय वर्तन केले असेल. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक माझ्याकडे अत्यंत संशयास्पद आणि विचित्र नजरेने पाहत होते. आजूबाजूला फक्त प्रश्नांचा भडीमार होता आणि मी एक हताश लाचार आई म्हणून रुग्णालयाच्या आवारात मान खाली घालून फिरत होते. काही वेळाने मी घरी आले आणि अनिकेतला विचारण्यासाठी त्याच्या खोलीत गेले की तू नक्की काय केलेस, पण तो खोलीत नव्हता. मी त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोनही बंद येत होता. खोलीची पाहणी केली असता तिथे सर्व काही अगदी व्यवस्थित दिसत होते. कोणतीही वस्तू तुटलेली नव्हती किंवा भांडण झाल्याची चिन्हही दिसत नव्हती, ज्यावरून असे वाटावे की त्याने पत्नीवर हात उचलला असावा. लोकांच्या प्रश्नांना तोंड देण्यापासून वाचवण्यासाठी कदाचित अनिकेत घरातून कुठेतरी निघून गेला होता. सध्या मला सुनेची जास्त काळजी वाटत होती, म्हणून मी पुन्हा रुग्णालयात गेले. 2-3 तासानंतर डॉक्टरांनी सुनेला घरी नेण्याची परवानगी दिली, पण माझी सून आमच्या घरी येण्यास अजिबात तयार नव्हती. ती प्रचंड भयभीत झाली होती आणि थरथर कापत होती. पण तिच्या आईवडिलांनी तिची समजूत काढली. सध्या तुझ्या सासरच्या घरी चल, नाहीतर लोकांना आम्ही काय उत्तर देऊ. लोक वेगवेगळ्या अफवा उठवतील. मी सुद्धा पुढे होऊन सुनेला समजावले, बाळा सकाळी तुझा सुनमुख पाहण्याचा विधी पूर्ण होऊ दे, मग तू तुझ्या माहेरी निघून जा. मी तुला अडवणार नाही. माझं हे बोलणं ऐकताच सुनबाई प्रचंड संतापली आणि ओरडली, चुलीत गेले तुमचे विधी आणि रीतिरिवाज. मी तुमच्या घरात आता एक क्षणभरही पाऊल ठेवणार नाही. मी माझ्या स्वतःच्या घरी जाणार आणि मला माझ्या घरी जाण्यापासून ना हा समाज अडवू शकतो ना कायदा. मी एक सुशिक्षित मुलगी आहे आणि मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला तुमच्या मुलासोबत आता एक क्षणही संसार करायचा नाही आहे. माझ्या सुनेने तिचा अंतिम निर्णय सुनावला होता. मी डोळ्यात अश्रू आणून शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले, कारण हा प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडत नव्हता. जेव्हा अनिकेतचे पहिले लग्न झाले होते तेव्हा त्याच्या पहिल्या पत्नीसोबतही हुबेहूब असाच प्रकार घडला होता. ती पहिली मुलगी तर माझी अत्यंत आवडती आणि माझ्या मुलीची स्नेहलची जीवाभावाची मैत्रीण होती. स्नेहलनेच तिला खूप आवडीने या घराची सून म्हणून आणले होते. त्या कुटुंबाने आम्हाला लग्नात खूप सहकार्य केले होते. ती एका खूप श्रीमंत बापाची मुलगी होती आणि अतिशय संस्कारी होती. लग्न ठरण्यापूर्वी काही दिवसातच मला जाणवले होते की ती अनिकेतला पसंत करू लागली आहे आणि म्हणूनच आम्ही हे नातं जोडलं होतं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्यासोबत नेमके हेच घडलं होतं. ती सुद्धा अशीच ओरडत किंचाळत पहिल्या रात्री खोलीबाहेर पळाली होती आणि त्यानंतर तिने माझ्या मुलाचं तोंड पाहण्यासही नकार दिला होता. तेव्हा सर्वांनी तिची खूप समजूत काढली होती की बाळा तुझ्या भविष्याचा विचार कर, पण तिने स्पष्ट सांगितले होते, माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि मी या नराधामासोबत राहू शकत नाही. आणि आज या दुसऱ्या मुलीचीही तशीच समजूत काढली जात होती, पण तीही एकाच गोष्टीवर ठाम होती की मला अनिकेत सोबत राहायचे नाही. माझा मुलगा अनिकेत मात्र कुठे गायब झाला होता कोणास ठाऊक. तो समोर येऊनही काहीच बोलत नव्हता. मुलीचे वडील वारंवार संतापून विचारत होते, बोलवा त्या अनिकेतला समोर, आम्हाला त्याला विचारायचे आहे की त्याने आमच्या निष्पाप मुलीसोबत काय केले. सगळेजण अनिकेतवर प्रश्नांचा भडीमार करत होते, पण तो समोरच नव्हता. शेवटी थकून सगळे शांत झाले. मुलीचे आईवडील अनिकेतला आणि मला खूप वाईट साईड बोलून धमकावून आपल्या मुलीला सोबत घेऊन त्यांच्या घरी निघून गेले. आमच्या घराचा चांगलाच तमाशा झाला होता. मुलीच्या पालकांनी आमची इज्जत काढण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. अनिकेतचे वडील आनंदराव तर आधीच या जगातून निघून गेले होते, त्यामुळे ही सर्व बदनामी आणि अपमान मला एकटीला सहन करावा लागत होता. घरात जमलेल्या पाहुण्यांनी आणि शेजाऱ्यांनीही आम्हाला खूप टोमणे मारले. मुलीची आई तर स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. ती माझ्यावर ओरडून मला श्राप देत होती, पण त्यात त्या बिचारीची तरी काय चूक होती. शेवटी तिच्या तरुण मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते
आज मला स्वतःला अत्यंत एकटे आणि हताश वाटत होते की आज जर अनिकेतचे वडील हयात असते तर मी अशी धीर सोडून बसले नसते. लोकांचे टोमणे मी मुकाट्याने ऐकत राहिले. अनिकेत मोठा होता आणि त्याच्यापेक्षा लहान माझी मुलगी स्नेहल अजून महाविद्यालयात शिकत होती. नात्यातील लोक आता आपापसात कुजबुज करू लागले होते. अनिकेतबद्दल वेगवेगळ्या गोष्टी रचल्या जात होत्या आणि कोणी म्हणत होते नक्कीच अनिकेत पागल असावा, तर कोणी म्हणत होते तो मानसिक रुग्ण दिसतोय. काही जण म्हणत होते त्याने नवीन नववधूसोबत नक्कीच काहीतरी अघोरी कृत्य केले असणार, ज्यामुळे ती एवढी घाबरली. जेवढी तोंड तेवढ्या गप्पा होत होत्या, पण माझ्याकडे या कशाचेच उत्तर नव्हते. जेव्हा लोकांना मूळ सत्य माहीत नसते तेव्हा ते स्वतःच्या मनाच्या सुरस कथा तयार करतात आणि ही खोटी अफवा सत्यापेक्षाही जास्त धोकादायक असते. पण खरी समस्या तर ही होती की ते सत्य मला स्वतःलाच माहीत नव्हते. लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या दोन्ही सुना अनिकेतच्या खोलीतून अशा का किंचाळत पळत सुटायच्या याचे गूढ मला उकलत नव्हते. त्या दुसऱ्या मुलीनेही मला काहीच सांगितले नव्हते. मी मनात विचार केला, कदाचित तिने आपल्या आईवडिलांना तरी काहीतरी सांगितले असेल. सत्य जाणून घेण्यासाठी मी धाडस करून त्यांच्या घरी फोन केला. जरी त्यांनी आमच्याशी संबंध तोडले होते तरीही एक माणुसकीच्या नात्याने मी मुलीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केला होता. फोन मुलीच्या आईने उचलला. मी अत्यंत नम्रपणे विचारले, आता कशी आहे तुमची मुलगी? माझा आवाज ऐकताच त्या प्रचंड भडकल्या आणि म्हणाल्या, माझी मुलगी अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाही. पुन्हा या नंबरवर फोन करण्याची हिंमत करू नका. आणि त्यांनी फोन कट करून टाकला. हे ऐकून मी आधीच अस्वस्थ झाले. माझ्या पहिल्या सुनेसोबतही असेच घडले होते. माझी मुलगी स्नेहलने मला सांगितले होते की ती पहिली मुलगी लग्नानंतर जवळपास 6 ते 7 महिने आजारी होती. नक्की काय दोष होता माझ्या मुलामध्ये? मला काही समजत नव्हते. अशी कोणती कमतरता किंवा भीती होती ज्यामुळे त्याच्या दोन्ही पत्नी लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीतून पळून गेल्या? जर अनिकेतबद्दल सांगायचे झाले तर तो अतिशय सरळ, साधा आणि शांत मुलगा होता. लहानपणापासून तो कमी बोलणारा होता, पण त्याच्या वागण्यात कोणताही असामान्य किंवा वेडेपणाची लक्षणं दिसत नव्हती. अनिकेत माझे पहिले अपत्य असल्यामुळे आम्ही त्याचे खूप लाड केले होते, पण एवढ्या लाडात वाढूनही तो बिघडला नव्हता. होय, त्याला स्वतःच्या सौंदर्याचा आणि देखणेपणाचा प्रचंड अभिमान वाटत होता. तो नेहमी म्हणायचा, माझ्या रूपापुढे आणि व्यक्तिमत्वापुढे बाकी सगळे पाणी भरतात. त्याला नटण्याची, चांगले कपडे घालण्याची खूप आवड होती. तो नेहमी महागड्या ब्रँडेड वस्तू वापरायचा. अभ्यासातही तो हुशार होता आणि योग्य वयात त्याला चांगली नोकरीही मिळाली होती. आपल्या बहिणीसाठी तो एक अत्यंत जबाबदार भाऊ होता. तो रोज स्नेहलला महाविद्यालयात सोडायला आणि आणायला स्वतः जायचा. घराच्या खर्चासाठी तो वेळेवर पैसे द्यायचा आणि माझ्याशी कधीही मोठ्या आवाजात तो बोलला नव्हता. त्याचे मित्रही वाईट नव्हते, ज्यामुळे तो चुकीच्या संगतीत पडला असं कसं म्हणावं. तो कोणत्याही प्रकारे व्यसन करत नव्हता. त्याचे मोजकेच मित्र होते. त्याचा एक सर्वात चांगला मित्र होता जो परदेशात राहायचा. कधी कधी तो त्याच्याशी फोनवर बोलायचा आणि माझेही त्याच्याशी बोलणे करून द्यायचा. अनिकेत नेहमी मला म्हणायचा, मम्मी तो खूप चांगला मुलगा आहे. थोडक्यात सांगायचं तर वरवर सर्व काही अत्यंत नॉर्मल वाटत होतं. पण हे जे 2 वेळा घडले होते ते अजिबात नॉर्मल नव्हते. माझ्या मुलामध्ये नक्की काय न्यूनगंड किंवा दोष होता? तो आपल्या पत्नीसोबत खोलीत काय करायचा हा प्रश्न मला पोखरत होता. हळूहळू दिवस पुढे सरकत गेले. अनिकेत आता काहीसा सामान्य झाला होता आणि घरात थोड्याफार गप्पा गोष्टी करू लागला होता. यावेळी मी एक धाडसी निर्णय घेतला. मी अनिकेतचे 3रे लग्न लावून देण्याचे ठरवले आणि यावेळी अशी मुलगी शोधायची ठरवलं जी मला स्पष्टपणे सांगेल की लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीमध्ये अनिकेत नक्की असं काय करतो ज्यामुळे नववधू पळून जाते. अनिकेतचा दोन्ही पत्नीशी कायदेशीर घटस्फोट झाला होता. माझी इच्छा होती की आता जी कोणी सून येईल ती माझ्या घरातच राहिली पाहिजे, इथून पळून जाता कामा नये. मला कोणत्याही निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नव्हते, कारण मी स्वतः एका मुलीची आई होते आणि एका मुलीसाठी घटस्फोटीत हा शिक्का किती मोठा बदनामीचा असतो हे मी जवळून जाणत होते. खूप विचार केल्यानंतर मी एका निष्कर्षावर आले की अनिकेतचे लग्न एखाद्या आधीच लग्न झालेल्या स्त्रीशी करून द्यायचे, जी एकतर घटस्फोटीत असेल किंवा जिचे पती वारले असतील, ती विधवा असेल. लवकरच मला तशी मुलगी मिळाली सुद्धा. मुलीच्या घरच्यांनाही तिचे लग्न घाईघाईने करायचे होते, त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल जास्त चौकशी केली नाही. ती मुलगी वयाने लहान होती, पण फार सुंदर नव्हती. दिसायला अगदी सर्वसाधारण, सडपातळ आणि साध्या चेहऱ्याची होती. मी तिच्या घरच्यांना सांगितले, माझ्या मुलाचे एक लग्न झाले होते, पण त्याची पत्नी काही दिवस राहून सोडून गेली. मला इथे थोडे खोटे बोलावे लागले, कारण संपूर्ण सत्य सांगण्याच्या परिस्थितीत मी अजिबात नव्हते. मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले. तेव्हा मी अनिकेतला त्या मुलीचा फोटो दाखवला तेव्हा त्याने लग्नास साफ नकार दिला. तो म्हणाला, आई मला लग्न करायचं नाही. एवढ्या सामान्य रूपाच्या मुलीशी मी अजिबात लग्न करणार नाही.
अनिकेतचे हे बोलणे ऐकून माझा संयम सुटला. मी त्याला जोरात दटावत म्हणाले, आता गप्प बस. ज्या प्रकारची तुझी कृत्य आहेत ना, ती पाहता तुझे कधीच लग्न व्हायला नको होते. पण मी एक आई आहे म्हणूनच विचार करते की मी कितपत जगणार आणि तुझा सांभाळ कसा करणार. माझ्या जाण्यानंतर तुझ्या आयुष्यात कोणीतरी सोबती असावा म्हणून हा माझा अट्टहास आहे. बोलता बोलता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईच्या डोळ्यातील पाणी पाहून अनिकेत शांत झाला. त्याने या लग्नाला होकार दिला आणि उठून आपल्या खोलीत निघून गेला. कुठेतरी अनिकेतच्या मनात काहीतरी काळे बोरे नक्कीच होते, कारण तो माझ्याशी नजर मिळवणे टाळत होता. पण यावेळी मीही मनाशी पक्का निश्चय केला होता की मी सत्य शोधून काढणारच. मी आधीच ठरवले होते की यावेळी मी नवीन मुलीला पूर्णपणे विश्वासात घेईल, पण तिला जुन्या 2 घटना सांगून घाबरवणार नाही. तिला प्रेमाने समजावेन आणि विश्वास देईल की जर काही वेगळा प्रकार घडला तर तिने थेट माझ्याशी बोलावं. मी तिच्या पाठीशी उभी राहीन. यावेळी लग्नाचा सोहळा अत्यंत साधेपणाने करायचा बेत होता आणि अखेर आम्ही अत्यंत साध्या पद्धतीने अनिकेतचे 3रे लग्नसुद्धा लावून दिले. त्या मुलीचे नाव होते मयुरी. ती अत्यंत गोड आणि स्वभावाने खूप साधी मुलगी होती. माझी मुलगी स्नेहलने मला विरोध केला होता. आई राहू दे ना, दादाला त्याच्या नशिबावर सोडून दे. पण मी तिला समजावले, बाळा, तो तुझा भाऊ आहे. कदाचित त्याच्यासोबत काहीतरी मानसिक किंवा शारीरिक समस्या असू शकते, जी सोडवणं हे एक कुटुंब म्हणून आपलं कर्तव्य आहे. लग्न कार्य सुरळीत पार पडलं. यावेळी आम्ही नातेवाईकांना न बोलवता फक्त काही ओळखीच्या आणि विश्वासू लोकांनाच बोलवले होते. रात्रीच्या वेळी मी स्वतः मयुरीला अनिकेतच्या खोलीत घेऊन गेले. तिला पलंगावर बसवले आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन हळूच दाबत म्हणाले, मयुरी बाळा, मला तुझ्याशी अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. माझे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐक. मयुरी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली की लग्नाच्या पहिल्याच रात्री अशी कोणती महत्त्वाची गोष्ट सासूबाईंना सांगायची आहे. मी मयुरीला समजावत म्हटले, बघ बाळा, अनिकेत या लग्नासाठी अजिबात तयार नव्हता. मी खूप समजावून त्याला या लग्नासाठी राजी केले आहे. त्यामुळे कदाचित आज रात्री माझा मुलगा काहीतरी विचित्र वागू शकतो. कदाचित तो तुला घाबरवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तू घाबरून त्याला सोडून पळून जावीस. पण बाळा, काहीही झाले तरी तू अजिबात घाबरू नकोस. मी मयुरीला पुढे समजावत म्हणाले, बाळा, काहीही झाले तरी तू घाबरू नकोस. तुला त्याच्या कोणत्याही धमक्यांना किंवा बोलण्याला बळी पडण्याची गरज नाही. जे काही घडेल ते तू मला नंतर सविस्तर सांग. माझे हे बोलणे ऐकून मयुरीने काहीही न बोलता फक्त संमतीदर्शक मान हलवली. तिच्या त्या शांत चेहऱ्याकडे पाहून माझ्या मनाला थोडे समाधान वाटले. तिला विश्रांती घेण्यास सांगितले आणि खोलीबाहेर आले. पण मी माझ्या स्वतःच्या खोलीत झोपायला गेले नाही. मी बाहेर हॉलमध्ये सोफ्यावरच आडवी झाले. माझी मुलगी स्नेहल अजूनही जागीच होती. मी तिला दटावले, स्नेहल, खूप रात्र झाली आहे. तू जा तुझ्या खोलीत आणि झोप आता. स्नेहल तिच्या खोलीकडे निघाली खरी, पण जाता जाता तिने नाराजीच्या स्वरात म्हटले, आई, तू जे काही करत आहेस ना ते पूर्णपणे चुकीचे आहे. तुला प्रत्येक समस्येचे एकमेव उत्तर फक्त लग्न हेच वाटते का? कोणाच्या तरी निष्पाप मुलीचे आयुष्य अशा प्रकारे पणाला लावणे तुला योग्य वाटते का? स्नेहल तिच्या खोलीतून निघून गेली. तिचे ते शब्द माझ्या काळजात टोचत होते. मी सोफ्यावर पडून डोळे मिटले आणि मनोमन देवाचा धावा करू लागले. हे ईश्वरा, आजची रात्र कशी तरी सुखरूप पार पडू दे रे बाबा. घरात सर्वत्र भयान शांतता पसरली होती. ते वातावरण पाहून असे वाटत होते की जणू एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची ही शांतता आहे. भिंतीवरील घड्याळांची ती टिकटिकसुद्धा माझ्या डोक्यात हातोड्यासारखी प्रहार करत होती. देवाचे पाय धरून बसले होते की तेवढ्याच रात्रीच्या त्या अथांग शांततेचा थरकाप उडाला. ज्याची मला सर्वात जास्त भीती होती नेमके तेच घडले. मयुरी अत्यंत भयान किंचळत खोलीबाहेर आली आणि वेड्यासारखी मुख्य दरवाजाच्या दिशेने धावू लागली. मी कशीबशी पुढे पळाले आणि तिला घराच्या मुख्य दरवाजाच्या आतच घट्ट पकडले. तिला मिठीत घेऊन मी तिची समजूत काढली आणि थोडे शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती प्रचंड हादरली होती. तिला धड बोलताही येत नव्हते. जेव्हा ती थोडी स्थिरावली तेव्हा अत्यंत भयभीत आणि किविलवाण्या स्वरात म्हणाली, मम्मी, हे लग्न करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मुलाची मानसिक आणि शारीरिक तपासणी म्हणजेच मेडिकल टेस्ट करून घ्यायला हवी होती. जर तुम्ही आधी हे केले असते तर आज तुम्हाला आणि मला हा दिवस पाहावा लागला नसता. मयुरी कमालीची समजूतदार आणि हुशार मुलगी होती. तिच्या आयुष्यात दुसरा कोणताही मोठा पर्याय नव्हता. त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत हे लग्न निभावण्याचा विचार करूनच आली होती. पण अनिकेतच्या खोलीत नक्की काय घडले होते कोणास ठाऊक. मयुरीनेही त्या नात्याचे सर्व बंध तोडून टाकले होते आणि ती अनिकेतला सोडून कायमची निघून गेली. दुसऱ्याच दिवशी मयुरीच्या घरच्यांचा फोन आला. त्यांनी थेट शब्दात सुनावले, तुमच्या मुलाला सांगा की आमच्या मुलीला तात्काळ घटस्फोट द्यावा, नाहीतर ही गोष्ट आम्ही न्यायालयामार्फत करून घेऊ. मी प्रचंड धक्क्यात होते. सुन्न अवस्थेत तो फोन हातात धरून मी सोफ्यावरच कोसळले. याचा अर्थ असा होता
की आता अनिकेतला कोणत्याही मजबुरीतही कोणी स्वीकारायला तयार नव्हते. यापूर्वी ज्या सुना आल्या त्या श्रीमंत आणि सुशिक्षित घरच्या होत्या, पण मयुरी तर एक विधवा स्त्री होती, गरीब घरची होती आणि दिसायलाही अतिशय सर्वसाधारण होती. तिला मी आधीच सर्व कल्पना देऊन विश्वासात घेतले होते. तरीही ती इतकी भयभीत का झाली? नक्की काय दोष होता माझ्या मुलामध्ये? आम्ही लग्नात ज्या मुलींना सोन्या चांदीचे दागिने आणि कपडे द्यायचो, ते दागिने मुलीकडचे लोक दुसऱ्याच दिवशी गुंडाळून आमच्या तोंडावर मारून जायचे. मी तर कधी हुंड्याची अपेक्षाही केली नव्हती. मग असे काय कारण होते की एवढ्या देखण्या, सुशिक्षित आणि श्रीमंत मुलाला सोडून मुली पहिल्याच रात्री जीव मुठीत धरून पळून जायच्या? विचार करून करून माझे डोके फुटण्याची वेळ आली होती. या रहस्याचा छडा कसा लावावा हेच मला समजत नव्हते. अनिकेत स्वतः काहीही बोलण्यास तयार नव्हता. जेव्हा कधी मी या विषयावर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा तो तरातरा उठून घराबाहेर रागाने निघून जायचा. मला बोलण्याची साधी संधीही तो देत नव्हता. पण आता मीही हार मानणार नव्हते. मी 24 तास अनिकेतवर पाळत ठेवायला सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक हालचालीवर, त्याच्या उठण्या बसण्यावर मी बारीक लक्ष ठेवू लागले, जेणेकरून मला काहीतरी सुगावा किंवा पुरावा मिळेल. पण त्याच्या वागण्यातून कधीही असे काही जाणवले नाही की तो असामान्य आहे. तो इतर सर्व सामान्य मुलांसारखाच वागायचा. शेवटी एक दिवस मला राहावले नाही. मी अनिकेतच्या त्या परदेशात राहणाऱ्या मित्राला, नितीनला फोन लावला. मी त्याला विचारले, नितीन, तू अनिकेतचा एकमेव आणि जीवाभावाचा मित्र आहेस. तो तुझ्यापाशी त्याच्या मनातील सर्व गोष्टी मोकळ्या करतो. मला प्लीज अनिकेतबद्दल खरं काय आहे ते सांग. त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुला काहीतरी सांगितले असेलच ना? पण नितीनचे उत्तर ऐकून मी पुरती चक्रावून गेले. अनिकेतने त्याच्या या परम मित्राला सुद्धा आपल्या आयुष्याबद्दल काहीच सांगितले नव्हते. आणि मला हीच गोष्ट सर्वात जास्त विचित्र वाटली की अनिकेतचे 3 लग्न झाली आहेत आणि 3ही पत्नी त्याला पहिल्याच रात्री सोडून पळून गेल्या आहेत. हे पण त्याने आपल्या सर्वात जवळच्या मित्राला सांगितलेले नव्हते. कदाचित या अपमानास्पद आणि लज्जास्पद गोष्टीमुळे त्याने हे लपवले असावे. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीचे पळून जाणे, तेही सलग 3 वेळा, हे काही साधे नव्हते. अशाच मनस्थितीत आणखी 6 महिने निघून गेले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते, पण अनिकेतच्या भविष्याची चिंता मला आतून पोखरत होती. मी पुन्हा एकदा एका वेगळ्या विचाराने अनिकेतच्या लग्नाचा विचार सुरू केला. यावेळी मी मनाशी पक्का निश्चय केला होता की काहीही झाले तरी मी या सत्याचा शोध घेऊनच राहणार. यावेळी मी एक गरीब घरातील मुलगी शोधली, जिचे नाव सुमन होते. सुमनच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती आणि तिच्या पाठीवर 2 लहान भाऊ होते, ज्यांच्या शिक्षणाची त्यांना खूप चिंता वाटत होती. मी सुमनला आधीच बोलावून घेतले आणि आमच्या घरातील संपूर्ण परिस्थिती तिला स्पष्ट शब्दात सांगून टाकली. तिच्यापासून काहीही लपवले नाही. मी तिला म्हणाले, सुमन, जर तू या घरची सून झालीस तर तुझ्या 2ही लहान भावांच्या शिक्षणाची आणि भविष्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेईन. तसेच लग्नाचा 1ही रुपया खर्च तुमच्या अंगावर पाडणार नाही. मी सुमनला तर तयार केले, पण ही गुंतागुंत मी तिच्या आईवडिलांना सांगितली नाही. फक्त सुमनलाच विश्वासात घेतले. माझी सर्व हकीकत ऐकून सुमन आधी तर प्रचंड घाबरली. तिने स्वतःला सावरले आणि गंभीर स्वरात म्हणाली, मम्मीजी, काहीही झाले तरी मी या लग्नासाठी तयार आहे. जर माझ्या थोड्याशा त्यागाने माझ्या लहान भावांचे आयुष्य घडणार असेल तर त्यात काहीच गैर नाही. खोलीत जे काही घडेल ते मी सहन करेन. आणि तसेही या समाजात स्त्रीलाच प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते ना. सुमन जरी एका गरीब कुटुंबातील मुलगी होती तरी तिचे विचार अत्यंत सुसंस्कारी आणि समजूतदार होते. मला मनोमन खूप आनंद झाला की जर सुमनसारखी मुलगी माझ्या घरात सून म्हणून टिकली तर ते आमचे मोठे भाग्य असेल. सुसंस्कारी असण्यासोबतच सुमन दिसायलाही खूप सुंदर होती. यावेळी आम्ही कोणताही बडेजाव न करता अतिशय साध्या पद्धतीने एका मंदिरात हे लग्न लावून दिले. लग्न पार पडले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नाची संपूर्ण रात्र शांततेत निघून गेली. कोणताही आरडाओरडा झाला नाही आणि सकाळ झाली. सकाळी उठल्या उठल्या मी आनंदाने आणि उत्सुकतेने अनिकेतच्या खोलीचा दरवाजा वाजवला, पण आतून कोणाचाच प्रतिसाद आला नाही. मी बराच वेळ थांबले, पण कोणीही दरवाजा उघडत नव्हते. घाबरून मी धावत जाऊन खोलीची दुसरी चावी घेऊन आले आणि स्वतःच दरवाजा उघडला. पण आत पाऊल ठेवताच माझ्या तोंडून एक किंकाळी फुटली. माझी नवीन सून सुमन पलंगावर बेशुद्ध अवस्थेत पडली होती आणि अनिकेत खोलीत कुठेच दिसत नव्हता. बहुधा तो बाथरूममध्ये असावा. मी तातडीने आमच्या कौटुंबिक डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी सुमनची तपासणी केली आणि म्हणाले, घाबरण्याचे काही कारण नाही. ही मुलगी केवळ अतिशय मानसिक भीतीने बेशुद्ध झाली आहे. तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा मारहाणीच्या खुणा दिसत नाहीत. त्यावेळी अनिकेतच्या चेहऱ्यावरही मला एक अनामिक भीती आणि चिंता दिसत होती. तोही या सर्व परिस्थितीमुळे स्वतः त्रस्त असावा. सुमनला काही औषधं देऊन डॉक्टर निघून गेले आणि म्हणाले की ते लवकरच शुद्धीवर येईल.
अनिकेतही नेहमीप्रमाणे तयार होऊन आपल्या कार्यालयात निघून गेला. मी सुमनच्या शेजारीच बसून राहिले. काही वेळातच सुमनने डोळे उघडले, पण शुद्धीवर येताच ती वेड्यासारखी खोली बाहेर पळू लागली आणि ओरडू लागली, मला इथं राहायचं नाही, मला माझ्या घरी माझ्या आईबाबांकडे जायचं आहे. मी तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले, सुमन, तू असे करू शकत नाहीस. मी तुला लग्नापूर्वी सर्व सत्य सांगितलं होतं आणि तू स्वतः या गोष्टीला संमती दिली होतीस. मग आता तू अशी का वागत आहेस? पण सुमन माझं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती रडत रडत माझ्या पाया पडली आणि म्हणाली, मम्मीजी, मला माफ करा. मी खूप हताश आहे, पण या घरात मी राहू शकत नाही. तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या आईवडिलांना याबद्दल काहीही सांगणार नाही. सर्व काही मी स्वतः सांभाळून घेईन. पण मला या घरात राहण्यासाठी बळजबरी करू नका. मी काकुळतीला येऊन विचारले, पण सुमन, मला सांग तर, खरं नक्की काय झालं होतं? तू मला वचन दिलं होतंस की तू मला अनिकेतचं सत्य सांगशील. सुमन थरथर कापत म्हणाली, मम्मीजी, मी अनिकेतबद्दल काहीही सांगू शकत नाही. जर मी तोंड उघडले तर तो मला जिवंत सोडणार नाही. मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण अनिकेत माझ्या लहान भावांनाही संपून टाकेल. प्लीज मला जाऊ द्या. तिच्या डोळ्यातील ते मरणप्राय भय पाहून मी तिला जास्त अडवू शकले नाही आणि सुमन तिथून निघून गेली. मी वाट पाहत होते की आता काही वेळातच सुमनच्या घरच्यांचा रागात मला फोन येईल, पण तसे काहीच घडले नाही. बहुधा सुमनने तिच्या भावांच्या सुरक्षेसाठी आपल्या पालकांना काहीच सांगितले नव्हते. अनिकेतच्या आधीच्या तिन्ही पत्नींनी दुसऱ्याच दिवशी घटस्फोट मागितला होता, पण सुमनने तशी कोणतीही मागणी केली नाही. याचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या सुमन अजूनही माझ्या मुलाची पत्नी होती. आता मी अनिकेतची वैद्यकीय आणि मानसिक तपासणी करून घ्यायचा ठाम निश्चय केला होता, पण शुद्धीवर असताना अनिकेत मला हे कधीच करू देणार नव्हता. म्हणून मी एक धाडसी पाऊल उचलले. रात्रीच्या जेवणात मी अनिकेतच्या ताटात गुपचूप झोपेचे औषध मिसळले. अनिकेत गाढ झोपेत जाताच मी डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टरांनी त्याचे रक्ताचे आणि इतर सॅम्पल्स घेतले आणि म्हणाले, रिपोर्ट्स येताच मी तुम्हाला कळवतो. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा फोन आला. ते म्हणाले, सुलोचनाबाई, अनिकेत पूर्णपणे निरोगी आहे. त्याचे सर्व वैद्यकीय अहवाल अगदी व्यवस्थित आहेत. हे ऐकून माझ्या आश्चर्याला आणि गोंधळाला सीमाच उरली नाही. जर अनिकेत पूर्णपणे सामान्य आहे, तर मग लग्नाच्या पहिल्या रात्री असे काय घडते की त्याची पत्नी हातात जीव घेऊन पळतात? मी काहीतरी विचार करून थेट सुमनच्या माहेरी पोहोचले. सुमनच्या आईवडिलांनी माझा खूप आदर सत्कार केला. त्यांना वाटले की मी त्यांच्या मुलीला परत न्यायला आले आहे. मला पाहताच सुमनच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच भीती दाटून आली. ती आमच्या समोरून उठून आपल्या खोलीत निघून गेली. मीही तिच्या मागे मागे तिच्या खोलीत गेले. मला पाहताच सुमन म्हणाली, मम्मीजी, मी तुम्हाला सांगितले होते ना की मी त्या घरात परत येऊ शकत नाही. मग तुम्ही मला न्यायला का आले आहात? मी सुमनला जवळ घेतले आणि तिचे हात आपल्या हातात धरून अत्यंत काळजीत तिला म्हणाले, सुमन, माझ्या आशेचा शेवटचा किरण आता फक्त तूच आहेस. एक हताश लाचार आई तुझ्यासमोर आज हात जोडत आहे. बाळा, प्लीज मला सांग, माझ्या मुलामध्ये काय दोष आहे? माझ्या डोळ्यातील अश्रू आणि जोडलेले हात पाहून सुमन विरघळली. तिने माझे हात धरले आणि मला म्हणाली, मम्मीजी, प्लीज माझ्यासमोर तुम्ही हात जोडू नका. मी खरंच खूप हतबल आहे. जेव्हा सुमन कोणत्याही प्रकारे तोंड उघडायला तयार होत नव्हती, तेव्हा मी तिला एक वेगळीच अट घातली. ठीक आहे सुमन, तू तुझ्या तोंडाने मला काहीच सांगू नकोस. जे काही पाहायचं आहे ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहीन. पण तू मला एवढी मदत तर करू शकतेस ना? तू आजची एक रात्रीसाठी माझ्यासोबत आमच्या घरी चल आणि अनिकेतच्या खोलीत थांब. मी स्वतः तिथे लपून सर्व सत्य पाहीन. आधी तर सुमन खूप घाबरली, पण जेव्हा मी तिला खात्री दिली की मी स्वतः तुझ्यासोबत असेल, तुला काहीही होऊ देणार नाही, तेव्हा ती तयार झाली. मी सुमनला पुन्हा घरी घेऊन आले. तिच्या आईवडिलांनी अत्यंत आनंदाने आपल्या मुलीला निरोप दिला. सुमनला पुन्हा एकदा नववधूसारखे नटवून मी अनिकेतच्या खोलीत बसवले. मी अनिकेतला कार्यालयात असतानाच फोन करून सांगितले होते, अनिकेत, सुमन घरी परत आली आहे. तू लवकर घरी ये. आणि हो, आज रात्री मी घरात नसेन. तुझ्या मावशीची तब्येत अचानक बिघडली आहे, त्यामुळे मी रात्री तिच्याच घरी थांबणार आहे. अनिकेतने नेहमीप्रमाणे फक्त म्हटले आणि फोन कट केला. रात्री अनिकेत घरी येण्यापूर्वीच मी त्याच्या खोलीतील एका मोठ्या कपाटाच्या मागे लपून बसले. आज मला माझ्या मुलाचे ते भयानक सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे होते. काही वेळातच खोलीचा दरवाजा उघडला आणि अनिकेत आत आला. त्याने पलंगावर नटून बसलेल्या सुमनकडे एक थंड कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता तो थेट बाथरूममध्ये निघून गेला. सुमन पलंगावर थरथर कापत बसली होती. मीही माझा श्वास रोखून धरला होता आणि स्वतःला येणाऱ्या प्रसंगासाठी तयार करत होते. तेवढ्यात अचानक बाथरूममधून एका स्त्रीच्या अत्यंत केविलवाण्या आणि भयानक ओरडण्याचा आवाज येऊ लागला. सुमन दचकून पलंगावरून खाली उतरली. भीतीने तिचे अंग कापत होते. मी कपाटाच्या मागून बाहेर आले. माझेही अवसान गळाले होते. आत्ता तर माझा मुलगा अनिकेत बाथरूममध्ये गेला होता.
मग हा स्त्रीचा आवाज कुठून येत होता? त्या क्षणी बाथरूमचा दरवाजा उघडला आणि अनिकेत बाहेर आला. त्याला त्या रूपात पाहताच मला चक्रावून कोसळायलाच झाले. अनिकेतने स्वतःचे रूप पूर्णपणे बदलून टाकले होते. त्याने स्त्रियांचे भडक कपडे म्हणजे साडी परिधान केली होती आणि चेहऱ्यावर अत्यंत आघोरी, भीतीदायक आणि डार्क मेकअप केला होता. त्याच्या डोळ्यात जणू रक्ताची लाली उतरली होती. तो एका स्त्रीच्या आवाजात ओरडला, "मी तुला बजावलं होतं ना की माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ नकोस? तू माझं ऐकलं नाहीस. आता तू तुझ्या मृत्यूला स्वतःच आमंत्रण दिलं आहेस." तो अत्यंत अमानुष आणि अक्राळ विक्राळपणे हसत सुमनच्या दिशेने धावला. सुमन जीवाच्या आकांताने ओरडत माझ्या मागे लपली. मी पुढे होऊन अनिकेतला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. "अनिकेत, काय चाललं आहे हे? तू तुझ्या शुद्धीत आहेस का?" अनिकेतने मला एका झटक्यात जोरात मागे ढकलले आणि स्त्रीच्या आवाजातच ओरडला, "कोण अनिकेत? प्रमिला नाव आहे माझं." संधी साधून सुमन खोलीबाहेर पळाली. अनिकेत पुन्हा माझ्या अंगावर येण्यापूर्वी मीही चपळाईने खोलीबाहेर पडले आणि बाहेरून दरवाजाची कडी लावून दरवाजा घट्ट बंद केला. खोलीच्या आतून अनिकेतच्या त्या भयानक आणि अघोरी हसण्याचा आवाज बाहेरपर्यंत घुमत होता. मी हॉलमध्ये कोपऱ्यात धावत गेले, जिथे सुमन भीतीने रडत लपली होती. मी तिला माझ्या छातीशी घट्ट कवटाळले. मी स्वतः प्रचंड धक्क्यात आणि थरथर कापत होते. सुमन रडतच म्हणाली, "मम्मीजी, मला इथे नाही राहायचे. तो मला मारून टाकेल. तो म्हणाला होता की जर मी कोणाला काही सांगितले तर माझं कुटुंब तो संपवून टाकेल. प्लीज मला वाचवा." मी तिची समजूत काढली. "शांत हो सुमन, घाबरू नकोस. मी सर्व काही सांभाळेन." माझं डोकं आता हळूहळू काम करू लागलं होतं. सुरुवातीला माझ्या मनात विचार आला की अनिकेतवर नक्कीच एखाद्या अघोरी शक्तीचा किंवा भूताखेताची सावली आहे. मी त्या रात्री सुमनला माझ्याच खोलीत झोपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना घरी बोलावून घेतले. मी त्यांना रात्री घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला आणि माझी शंकाही बोलून दाखवली की अनिकेतवर काहीतरी भानामती किंवा भूताचं सावट आहे. माझं बोलणं ऐकून डॉक्टर गंभीरपणे हसले आणि म्हणाले, "सुलोचनाबाई, हा कोणताही भूताचा प्रकार नाही. हा एक अत्यंत गंभीर मानसिक आजार आहे. अनिकेत एका मानसिक विकाराने, डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा तीव्र मानसिक भ्रमाने ग्रस्त आहे, ज्याला सोप्या भाषेत पागलपणाचे झटके म्हणता येईल. असे रुग्ण एखादा सिनेमा किंवा कादंबरी वाचून तिच्यात इतके बुडून जातात की ते स्वतःचे अस्तित्वच विसरून त्या काल्पनिक पात्रालाच आपले खरे आयुष्य मानू लागतात. पण तुम्ही काळजी करू नका. यावर उपचार शक्य आहेत. योग्य औषधोपचार आणि कुटुंबियाच्या प्रेमामुळे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो." नववधूला पाहताच त्याचा हा आजार बळावतो आणि यामागचे मूळ कारण त्याच्या खोलीत कुठेतरी दडलेले असेल. एकदा ते कारण सापडले की आपण उपचार सुरू करू. डॉक्टरांनी मला धीर दिला. सुमन आता काहीशी शांत झाली होती. मी तिला नाश्ता दिला. ती म्हणाली, "मम्मीजी, मला वाटते आता माझ्या घरी परत जावे." मी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, "सुमन बाळा, सर्वात आधी तू मला मम्मीजी म्हणणं बंद करू नकोस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हेच तुझं घर आहे." सुमनने आश्चर्याने विचारले, "पण मम्मीजी, हे सर्व डोळ्यांनी पाहिल्यानंतरही तुम्ही हे कसे म्हणू शकता?" मी तिला समजावले, "माझे डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. अनिकेत पूर्णपणे बरा होईल. त्याला फक्त आपल्या प्रेमाची आणि काळजीची गरज आहे, जी आपण दोघी मिळून त्याला देऊ. माझ्यावर विश्वास ठेव. तो मनाचा खूप चांगला मुलगा आहे." खूप वेळ समजवल्यानंतर आणि आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीचा विचार करून सुमनने अखेर या घरात राहण्यास संमती दिली. तिने हसून मला मम्मीजी अशी हाक मारली. तेव्हा माझ्या कोरड्या पडलेल्या काळजाला जणू आशेचा अंकुर फुटला. थोड्या वेळाने अनिकेत खोलीबाहेर आला. रात्री काही घडलेच नाही अशा आविर्भावात तो पूर्णपणे सामान्य मुलासारखा वागत होता. मीही रात्रीच्या प्रकरणाचा कोणताही उल्लेख चेहऱ्यावर येऊ दिला नाही. अनिकेतने शांतपणे नाश्ता केला आणि तो कार्यालयात निघून गेला. तो बाहेर पडताच मी आणि सुमन थेट त्याच्या खोलीच्या दिशेने गेलो आणि खोलीत कसून झडती घ्यायला सुरुवात केली. आम्हाला जास्त मेहनत करावी लागली नाही. पलंगाच्या खाली गुपचूप लपवून ठेवलेल्या काही कादंबऱ्या मला सापडल्या. त्या सर्व पुस्तकांचं शीर्षक एकच होतं. ती एका प्रमिला नावाच्या मुलीची कथा होती. त्या कादंबरीत प्रमिलाच्या पतीने लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला खोलीतून हाकलून दिले होते आणि दुसऱ्याच दिवशी तो नवीन दुसरी पत्नी घेऊन आला होता. त्या धक्क्याने प्रमिला मानसिक रुग्ण बनली होती आणि नववधूला पाहताच ती तिच्या अंगावर धावून जायची. पुढे तिच्या सासरच्यांनी तिला वेडी ठरवून माहेरी पाठवले होते. अनिकेतनेही ती कादंबरी वाचून वाचून स्वतःच्या मनात प्रमिलाचे ते पात्र इतके घट्ट रुजवले होते. जेव्हा जेव्हा त्याच्या आयुष्यात नवीन लग्न होऊन एखादी पत्नी खोलीत यायची तेव्हा तो स्वतः अनिकेत न राहता प्रमिला बनून त्या नववधूवर तुटून पडायचा. मी तात्काळ डॉक्टरांना फोन करून या पुस्तकाबद्दल सांगितले. डॉक्टरांनी सांगितले, "ते पुस्तक आधी त्याच्या खोलीतून नष्ट करा. मी काही तीव्र मानसिक औषध देतो, ती त्याला सुरू करा. त्याला हळूहळू प्रेमाने त्या काल्पनिक पात्रातून बाहेर काढावे लागेल. त्यानंतर डॉक्टरांचे उपचार
माझी आणि विशेषतः सुमनची अहोरात्र मेहनत रंग आणू लागली. सुमन अनिकेतच्या समोर अत्यंत साधी राहायची. कधीही भडक नटायची नाही किंवा त्याला त्रास होईल असे वागायची नाही. अनिकेतच्या वागण्यात आता खूप चांगला बदल होऊ लागला होता. त्याच्या डोळ्यात आता मला प्रमिलाचे ते हिडीस रूप नाही, तर सुमनबद्दलचे अथांग प्रेम आणि आदर दिसू लागला होता. सुमन घरात कुठेही वावरत असली तरी अनिकेतच्या नजरा अत्यंत प्रेमाने तिचा पाठलाग करायच्या. अनिकेतच्या उपचाराला आता 3 महिने पूर्ण झाले होते. सुमनने ज्या निष्ठेने आणि प्रेमाने माझ्या मुलाला या गर्तेतून बाहेर काढले होते, त्या तिच्या त्यागापुढे मी नतमस्तक झाले होते. मी पूर्वजन्मी नक्कीच काहीतरी खूप मोठी पुण्याई केली असणार, म्हणूनच मला सुमनसारखी लक्ष्मी सून म्हणून लाभली. सुमन अजूनही माझ्याच खोलीत झोपत होती, पण आज मी ठरवले होते, आता सर्व काही पूर्ववत होण्याची वेळ आली आहे. मला पूर्ण खात्री होती की माझा अनिकेत आता 100% बरा झाला आहे. मी सुमनला जवळ बोलावले आणि म्हणाले, सुमन बाळा, आज तुला तुझ्या आयुष्यातील शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल टाकायचे आहे. या पावलानंतर तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुखाची पहाट असेल. सुमन माझ्याकडे पाहत राहिली. मी तिला समजावले, आज तुला पुन्हा एकदा नववधूसारखे नटून अनिकेतच्या खोलीत जायचे आहे. माझे हे बोलणे ऐकून सुमन क्षणभर जुन्या आठवणींनी थरथरली, पण तिने लगेच स्वतःला सावरले. बहुधा तिलाही आता अनिकेतच्या बदललेल्या स्वभावावर आणि त्याच्या डोळ्यातील प्रेमावर पूर्ण विश्वास बसला होता. मी तिला धीर दिला, सुमन घाबरू नकोस. खोलीचा दरवाजा पूर्ण उघडा ठेव. जोपर्यंत तुमच्यात सर्व काही सुरळीत होत नाही, तोपर्यंत मी दरवाजाच्या बाहेरच उभी आहे. काहीही विपरीत वाटल्यास लगेच बाहेर ये. रात्री अनिकेत येण्यापूर्वी मी सुमनला अत्यंत सुंदर नटवले, जणू ती आज पहिल्यांदाच या घरात येत होती. अनिकेतच्या पलंगालाही सुवासिक फुलांनी सजवले. अनिकेतच्या येण्याची वेळ झाली. मी सुमनला पलंगावर बसून बाहेर आले. काही वेळातच अनिकेत घरी आला. रात्रीचे जेवण करताना त्याची नजर घरात कोणाला तरी शोधत होती. मी मनोमन ओळखले की तो सुमनला शोधत आहे, पण मी न समजल्यासारखे केले. शेवटी अनिकेतने स्वतःच न राहून म्हणाला, आई, सुमन कुठे दिसत नाही आहे, कुठेतरी बाहेर गेली आहे का? मी काही बोलण्यापूर्वीच स्नेहल खोचकपणे बोलू लागली, दादा, वहिनी तर तुझ्याच. स्नेहलने वाक्य पूर्ण करण्यापूर्वीच मी तिला डोळ्यांनी गप्प राहण्याचा इशारा केला. मी हसून अनिकेतला म्हणाले, अनिकेत, तू आधी शांतपणे जेवण संपव आणि मग तुझ्या खोलीत जा. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं तिथंच मिळतील. जेवण आटपून अनिकेत त्याच्या खोलीच्या दिशेने निघाला. माझे हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडू लागले होते. हे देवा, सर्व काही नीट होऊ दे रे बाबा. मीही अनिकेतच्या मागे मागे गेले आणि खोलीच्या दरवाजाच्या बाहेर आडोशाला उभी राहिले. मी कान लावून आतल्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न करत होते की आत सर्व काही ठीक आहे ना. बाहेर उभं राहून मला बराच वेळ झाला होता, पण आतून कोणताही आघोरी किंवा ओरडण्याचा आवाज आला नाही. खोलीत पूर्ण शांतता होती आणि मग काही वेळातच मला खोलीच्या आतून अनिकेत आणि सुमनच्या आपापसातील हलक्या कुजबुजण्याचा आवाज आला. पण तो आवाज भीतीचा नव्हता, तर प्रेमात बुडालेल्या 2 जीवांच्या संवादाचा होता. माझ्या चेहऱ्यावर एक तृप्त हसू उमटले. माझ्या आत्म्याला प्रचंड शांतता लाभली. मी मनोमन त्या परमेश्वराचे आभार मानले. मी माझ्या खोलीत परत आले आणि आयुष्यात पहिल्यांदाच अत्यंत सुखाची आणि गाढ झोप घेतली. दुसऱ्या दिवशी मला झोपेतून जाग थोडी उशिरा आली. मी घाईघाईने उठून स्वयंपाकघराच्या दिशेने धावले, तर सुमन तिथे आधीपासूनच काम करत उभी होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड आणि लाजरे हसू उमटले. तिची ती झुकलेली नजर आणि गालावरची लाली पाहून एका आईने ओळखले की कालची रात्र त्यांच्या आयुष्यात सुखाची पहाट घेऊन आली आहे. मी अत्यंत प्रेमाने सुमनच्या जवळ गेले, तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाले, सुमन बाळा, एवढ्या सकाळी स्वयंपाकघरात काय करत आहेस? सुमनने लाजत लाजत उत्तर दिले, मम्मीजी, ते अनिकेतला कॉफी हवी होती म्हणून मी त्यांच्यासाठी कॉफी बनवत होते. तिला कॉफी बनवताना तिथेच सोडून मी आनंदाने बाहेर हॉलमध्ये आले. सोफ्यावर बसून मी डोळे मिटले. आज माझ्या मुलाचे, अनिकेतचे आणि माझ्या सुनेचे, सुमनचे आयुष्य आनंदाने आणि सुखाने बहरून गेले होते. मनात एकच प्रार्थना आली, हे देवा, माझ्या या छोट्याशा आणि सुखी कुटुंबाला आता कोणाचीही वाईट नजर लागू देऊ नकोस. प्रेक्षक हो, अशी ही अदृश्य भीती आणि त्यातून मार्ग काढणाऱ्या एका आईची आणि समजूतदार सुनेची हृदयस्पर्शी कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन सस्पेन्स आणि कौटुंबिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढच्या कथेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. लवकरच भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.